जाण आहे. त्यानं जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं तेव्हा ते यशस्वी होतं, सक्सेसफुल होतं. त्याचं प्रमुख उदाहरण जर द्यायचं झालं तर या मैदानामध्ये असलेली जी फ्लड लाईट आहे, खूप चांगली फ्लड लाईट आहे, कारण विकेटवर अगदी लख प्रकाश पडलाय. एक मोठा सामना तो आपल्या समोर येतोय. एका बाजूने टीम बिरवाडी आणि त्यांच्या विरोधात ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि अन्वी स्पोर्ट्स मुसारने या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अन्वीकडनं सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आली आहे. योगेश स्ट्रायकर एन कडे आहे तर नॉन स्ट्राईक एन कडे साईनाथ पष्टे, ज्याला आपण ओपन करता पाहताय. साईनाथ पष्टे म्हणजे एक लेजंड खेळाडू, प्रदीर्घ कारकीर्द आहे. मागची जवळपास 20-22 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत आलेला हा खेळाडू आहे साईनाथ पष्टे. 40+ माध्यमातूनही आपण खूप दर्जेदार खेळ त्यांचा सातत्यानं पाहिलाय. चला मॅच सुरू करा. आदेश आहे मैदानाच्या आतमध्ये. आदेश जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, आदेश सातवी आणि साईनाथ पष्टे असे दोन खेळाडू टी शर्ट करता पेनल्टी जी आयोजकांच्या वतीनं आम्हाला इथे सूचित केले गेले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकरता 2 धावांची पेनल्टी ती लावली गेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन. इथे मात्र पहिलाच बॉल योग्य टप्प्यावर पडला. तिकडनं उसळी घेताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक डॉट बॉल. तो तिथे येत असताना आपण पाहिलाय. अगदी चांगला बॉल होता, चांगल्या लाईननं चेंडूला तिथे डिलिव्हर केलं, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये तिथे चेंडूला घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक निर्धाव चेंडू तो अधोरेखित झालाय. सुरुवात अगदी योग्य तऱ्हेने केली आहे. गोलंदाज ललित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र पायातला बॉल होता, योग्य तऱ्हेने खेळलाय. खाली क्षेत्रातनं बॉल चाललाय, जमिनीवर उड्या मारत सीमारेषेच्या दिशेने निघून जाईल सरळ सीमारेषा पार. पहिला चांगला दर्जेदार फटका चौकार आलाय. 4. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय. विकेट किपरच्या हातामध्ये गेला, मात्र पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोचते. एकंदर 5 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या ओव्हर नंतर जी धावसंख्या होईल त्यामध्ये 2 धावा ज्या पेनल्टीच्या आहेत त्या ऍड केल्या जातील. सध्या 5 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल शूट झाला, खाली राहिला. तिथे फलंदाजाला हातबल हताश करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. सबमरीन बॉल असं म्हटलं जातं या चेंडूला आणि तो सबमरीन चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल त्याला उडवलाय. बॉलनं उंची तर खूप गाठली आहे, क्षेत्र खाली आहे, त्यामुळे बॉल निघून जाईल सीमारेषा पार. गगनचुंबी आसमानी प्रहार तो तिथे मैदानाच्या आतनं पेशकश केला. षटकार गेलाय मला वाटतं पंचाने. इथे डायरेक्टली गेलाय बॉल. पंचाने चौकाराचा इशारा केलाय. षटकार आहे कारण बॉल डायरेक्टली बाहेर पडला होता आणि तिथे मला वाटते स्वतः आयोजक सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं इशारा आलाय. हा षटकार आहे.
6 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. या 6च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 11 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ तर नंतर 11 ही धावसंख्या धावफलकावर आहे. चांगले फटके ते मैदानाच्या आतनं पेशकश केले जात आहेत. आदेशला ओपन करण्याकरता मैदानामध्ये धाडलंय आणि ओपन करण्याकरता येत असताना अगदी चांगला खेळ तो त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. गरजेचं आहे एक मोठी धावसंख्या धावफलकावर उभी करणं. 50+ धावा त्या तुम्हाला धावफलकावर उभ्या कराव्या लागतील जर या मॅच मध्ये तुम्हाला तुमचं आव्हान ते जिवंत ठेवायचंय. चांगला चेंडू आहे यावेळेस. शॉर्ट ऑफ लेनचा हा थोडासा उसळी घेणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अगदीच अखूड नव्हता मात्र बॅटरच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला होता. तिथनं उसळी घेताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. व्हेरिएशन क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे कारण आत्ताचं जे फास्ट क्रिकेट आहे अत्याधुनिक क्रिकेट आहे जिथे इम्प्रोवायझिंग फटके खेळतात तिथे व्हेरिएशन करणं टप्प्यामध्ये बदल करणं ते खूप गरजेचं आहे आणि ते करतोय सध्या गोलंदाज. त्यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. खेळू तिथे विकेट स्वतःचा कॉल होता आणि त्या स्वतःच्या कॉलवर आदेशला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपानं इथे फर्स्ट विकेट डाऊन होईल. पहिला झटका खेळाडू बाद. पंचांनी तिथे रिव्ह्यू घेतलाय तपासला जाईल. OUT आउट आहे. तिथे खेळाडू मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन ते तिथे होतंय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल लागला नव्हता मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये लागला तेव्हाही फलंदाज त्या रेषेपर्यंत पोहोचला नव्हता आणि त्या कारणाने पंचांनी तिथे बाद म्हणून घोषित केलंय. माघारी परतवले आदेशला. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आदेश बाद झालाय. त्याचाच बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजेश सातवी फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या परिसरातून नामांकित संघ या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी काही वेगळे संघ जे या विभागातल्या प्रेक्षकांना पाहायला मिळाले असेही काही संघ या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे खूप चांगलं आयोजन नियोजन केलंय. प्रत्येक टीमला संधी ती देण्याचा प्रयत्न केलाय. 6 नाईट हा रणसंग्राम तो सुरू आहे. ललितचं पहिलं षटक किफायतदार राहिलं कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 11 धावा त्या खर्च केल्या. आदेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट राजेश सातवीनं पहिल्याच बॉलवर बिग ब्लास्ट केलाय. बॉलला फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. खेळ तो त्याने सुरू केलाय. बॉलला मिडल ऑफ द बॅट खेळताना मिड विकेटच्या क्षेत्रामधनं उडवलं. सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. क्रिकेटचं मैदान असो किंवा मग राजकीय क्षेत्र असो दोन्हीकडे आपली खूप चांगली छाप उमटवणारं हे व्यक्तिमत्व आहे राजेश सातवी जे सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. वाडा क्रिकेट असोसिएशनची हा संलग्न संघ आहे. आज वेगळ्या विभागात इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीने धावसंख्या 18 ऑन बोर्ड 18 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर तो इथनं 54-54 दाखवतोय. राजेश सातवी सध्या मैदानामध्ये येत अशी शेळके यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. हर्षल शेळके यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात.
बाबा चषक 2026 चा हा थरार. यावेळेस मात्र साईनाथ पष्टेचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे कॅच कॅरी झालाय. साईनाथ पष्टेला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट ती इथे संपादित झाली आहे. साईनाथ बाद. प्रयत्न होता आणि तो फटका जसा बॅट मध्ये लागला ना तिथे नाराजी लगेचच व्यक्त केली. बॉल खूप काळ हवेमध्ये राहिला आणि एक चांगला झेल तिथे लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या वतीने टिपला गेला. चला नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं. वेळेच्या बाबतीत सर्व टीमना सहकार्य करायचंय. जरी नाईटचं क्रिकेट असेल आयोजकांनाही खूप मेहनत करावी लागते. आपण आपल्या टायमिंगवर येतो, मॅच खेळतो. आयोजकांना 5 वाजता यावं लागतं तेव्हा 7ला मॅच सुरू होतात. मॅच संपल्यानंतरही जे काही आहे इथे सर्व ते आटपून त्यांना घरी जावं लागतं. मात्र तिथेही 7 वाजतात. त्यांचाही थोडासा विचार करा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल ज्याला आपण फलंदाजी करता पाहताय. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र पंचांच्या दृष्टीने इथे हा बॉल विकेटपासून दूर आहे. त्याने वाईट म्हणून दंडित केलंय. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. 3 चेंडूचा खेळ तर नंतर 19. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय. विकेट किपर च्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक येथे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर राजेश सातवीने त्याच्या विरोधात षटकार खेचला होता. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरची गोलंदाजी जे फलंदाज समोर आले त्यांना खूप चांगल्या पद्धतीने निधड्या छातीनं समोर जातोय. चांगली कामगिरी करतोय. व्हेरिएशन जे खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीच्या क्रिकेटमध्ये आणि ते करतोय सध्या गोलंदाज. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. त्यामुळे दुसऱ्या धावेकरता प्रयत्न असेल. 2 धावा चांगली रनिंग बिटवीन विकेट ती पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेकरता राजेश फिरला होता मात्र तिथे योग्यतेचं कलेक्शन. त्यामुळे 2 या धावसंख्येवर मानावं लागेल समाधान. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या ती 21 धावा. 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती एखेरीस. शेवटचा बॉल या ओव्हर नंबर 2 मधला अजूनही शिल्लक आहे. अन्वी 11 मुसारने संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी गमावल्यात. मात्र जमेची बाप की राजेश सातवी जो मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक बॉलला जज करतोय आणि एक चांगला वेल जज कॅच तो त्यानं तिथे कंप्लीट केलाय. विकेट क्रमांक 3 तिसरा झटका तो इथे अन्वी 11 मुसारने संघाला दिलाय. माघारी परतावं लागेल फलंदाज अतुलला. अतुल जो मैदानामध्ये क्रमांक 4 वर फलंदाजी करण्याकरता आला होता. 2 धावसंख्येचे योगदान या धावफलकाला त्यानं दिले. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात तिथे झेलचेच्या स्वरूपानं माघारी परतावं लागतंय. थोडासा स्ट्रगल मुसारने संघाचा तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. हा स्ट्रगल राजेश सातवीला संपवावा लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावा लागेल. त्याची साथ देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एक हार्ड हिटर बॅटर सागर जो फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया सागरचा खेळ तो कसा असेल. बाला आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल इथे योग्य तऱ्हेनं राजेश सातवीने खेळला. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत होता बॉल. मात्र तिथे अखेरच्या क्षणी खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग एफर्ट ते पाहायला मिळाले. ॲथलेटिक्स एफर्ट जेव्हा तुमच्यापासून दूर बॉल जातो तुम्हाला बॉडी स्ट्रेच करावी लागते. चेंडूवरची नजर घडवून ठेवावी लागते आणि तेच काम तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली त्या क्षेत्रामध्ये.
अभय तिथे फिल्डिंग करत होते आणि चांगली फिल्डिंग अभयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 23 आहे 3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय. सबमरीनचे बॉल आहेत ते फलंदाजाला अडचणीमध्ये आणणारेच असतात आणि इथे हा सबमरीन बॉल होता जो टप्पा खाल्यानंतर खाली राहिला. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र आणखी एकदा चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जे सातत्यपूर्ण येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. यावेळेस राजेशनं बॉलला उत्तर उडवलं योग्य ठिकाणी निर्जन स्थळी. 1 बाउन्स ओव्हर दी रोफ. लॉंग लेगच्या क्षेत्रातनं चेंडू सीमारेषा पार झालाय फरार. रन्स मिळतील 4. चौकार. फुल टॉल वसूललंय. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क. राजेश सातवीचा ब्रँडेड हिट षटकार. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. एखादा मोठा फटका आला तर इथे मुसारने संघ खूप चांगलं कमबॅक करू शकतो. राजेश चांगली बॅटिंग करतोय सध्या. जर आपण पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा बॉलवर आक्रमणाचा प्रयत्न तो असफल राहिला. बॉल गुंगारा देत विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर झाली समाप्त. एकंदर इथे 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 3 ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला पाणी घेऊन येऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. इथे पेनल्टी ऍड केली जाते. धावसंख्या 35 आहे. 35 33 होती आता 2 ऍड केल्यात. 35 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खूप चांगल्या पद्धतीने हवा ती मैदानातून वाहताना आपल्याला पाहायला मिळते. कारण दिवसा या मैदानावर हवा असते मात्र रात्री तेवढा हवेचा प्रभाव पाहायला मिळत नाही. मात्र आज जर आपण पाहिलं तर या रात्री सुद्धा हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर हेनकडे फलंदाजी करण्याकरता सागर ज्यांना आपण पाहताय. चला गेम स्पीडअप करा. पंच गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग. तुम्ही वॉर्न करा. सर्व मैदानाच्या आतमध्ये जी काही सूत्र आहेत ते तुमच्या हातामध्ये आहेत.
इथे मात्र चांगला फटका तर खेळला आहे, एक रन ती कंप्लीट केली गेली. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, मात्र तिथे ते जमलं नाही. एका रनवर समाधान मानावं लागलं. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या धावफलकावर आहेत. सागर यांना ताकदीचा बलाचा वापर कसं करावं ते सांगण्याची गरज नाही, मात्र इथे तो बलाचा वापर योग्यतेनं करणं ते शक्य झालं नाही. त्यामुळे एकाच रनवर समाधान मानावं लागलं. आणि राजेश इन्फॉर्म आहे, त्यामुळे राजेश सातवी हाच विचार करतोय की इथे जास्तीत जास्त बॉल मी स्ट्रायकर इनकडे उभं राहावं. सध्या धावफलकावर 36 लागलेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ तो बॅलन्स आहे. बघूया येणाऱ्या 5 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती साकार केली जाईल. चांगला बॉल समोरनं फिरवला, थोडंसं तिथे लक्ष विचलित झालं. राजेश सातवीचं फुटवर्क तेवढं काम केलं नाही, त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. तुम्ही पदल आलीत ते कसं करता, कशा पद्धतीने चेंडूच्या समोर येता, तेही खूप महत्त्वाचं असतं. पुढचा बॉल नाशिक ग्राउंड ट्रॅक खेळला, बिटवीन द गॅप 2 करता कॉल इथे निश्चित असेल. 1 रन कंप्लीट केली. या दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आणि जोवर फेकी आली 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या ती पुढे सरकत असताना 38 धावा या धावफलकावर आहेत. सिंगल डबल त्यावर आता लक्ष केंद्रित करावं लागतंय, कारण चेंडूमध्ये तेवढासा प्रचंड वेग जरी नसला ना तरी टप्पा तो चांगला आहे. आणि तुम्ही तिखट टप्प्याबरोबर गोलंदाजी जर केली तर निश्चित फलंदाजांना रोखता येतं. आणि तेच काम सध्या प्रदीप गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करतायत. फिरवलं पुन्हा एकदा, मात्र यावेळेचा बॉल तिथे रिव्ह्यू घ्यायचा आहे का? हां, तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय. इट्स अ वाईट बॉल. तिथे तिसऱ्या पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस आहे. राजेश सातवीने हवेमध्ये उडवला, मात्र डिस्टन्स ते मिळवून दिले नाही, कारण बॉल बॅटच्या वरच्या अंगाला लागला. त्यामुळे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये टिपला गेलाय. झेल संपलाय. राजेश सातवीचा खेळ. एक महत्वपूर्ण बॅटर, त्याला स्लॉग ओव्हरमध्ये केलंय बाद. फुल टॉस होता, मात्र त्याला फुल टोल वसूल करणं ते शक्य झालं नाही आणि राजेश सातवीचा पारीचा अंत झाला. विकेटचं पतन आलंय. खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ झालाय. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. येणाऱ्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका त्याला खेळावा लागेल, कारण 45 जी लढण्याजोगी धावसंख्या आहे तिथपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पोचावं लागेल. इथे टीम अन्वी स्पोर्ट्स मुसारनेला आतापर्यंत तारीफ करावी लागेल. गोलंदाज प्रदीप जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून लगाम लावली जाते, अगदी तशीच लगाम इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवर लावली आहे गोलंदाज प्रदीप यांनी. डिसिप्लिन ते त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आत्तापर्यंत अगदी योग्य तऱ्हेनं 4 बॉल हाताळलेत, मात्र येणारे 2 बॉल ते कुणाच्या बाजूने असतील ते पाहणं लायक राहील या मॅचमध्ये.
पुढचा बॉल, यावेळेचा फटका पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करेल, पोहोचेल का, पोहोचला आणि एक चांगला झेल तो संपादित केला. माघारी परतवलं आणखी एका बॅटरला योगेश आला, मात्र 0 या धावसंख्येवर परतीचा प्रवास तो लगेच करायला सुरू झालाय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. डीजेच्या माध्यमातून पाहताय खूप संघर्षमय कहाणी त्याची ही राहिली आहे. एक्स्ट्रा खेळाडूपासून सुरुवात केलेला त्याचा प्रवास तो भारतातील टॉप लेवलच्या खेळाडूपर्यंत पोहोचला. त्याची गुणवत्ता, त्याचा उत्तम दर्जाचा खेळ आणि सर्वात महत्त्वाचं त्याचा तो स्वभाव आहे, डाऊन ती अर्थ, जमिनीवर राहून आकाशाला हात लावण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे खूप जास्त मान सन्मान त्याला मिळतो. इथे मात्र चांगला बॉल, विकेटची हॅट्रिक ती कंप्लीट केली आहे. सलगच्या तिसऱ्या बॉलवर तिसरा गडी तो माघारी परतवलाय. प्रदीप यांची विकेटची हॅट्रिक ती इथे कंप्लीट झाली आहे. खेळाडू बाद. 39 धावफलकावर लागल्या. 40चं लक्ष आहे. कशा पद्धतीने 40 धावा इथे बिरवाडी संघ मैदानामध्ये धावफलकावर जोडेल ते आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे 2 कर्णधार जे नाणेफेक करण्याकरता जॉईंट होतील आणि त्यांच्यामध्ये केला जाईल नाणेफेकीचा कौल. नेक्स्ट मॅच मध्ये चला पुढचा मॅचचा टॉस आपण या ठिकाणी कंप्लीट करत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स जांभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई एकविरा पाचशापूर संघ. दोन्ही संघ जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या नावावरती या सीझनमध्ये 5+ ट्रॉफी आहेत. एकविरा पाचशापूरच्या टीमच्या नावावरती 6 ट्रॉफीज आहेत आणि आई गावदेवी जांभिवली टीमच्या नावावरती तब्बल 8 ते 9 ट्रॉफीज आहेत. 8चा आकडा तर पाहिला होता. त्या दोन संघामध्ये आपण टॉस करणार आहोत आणि जनार्दनजी पाटील साहेब उपस्थित आहेत. पोलीस पाटील खरिवली गावचे आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. नाण्याच्या दोन बाजू बाबा चषक, एका बाजूला 9797 अक्षय पाटील कॉल देतात, कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. 9797 तेच आलंय. तर साहेबांना म्हणतात सर आपण शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मंचावरती स्थान पण व्हा. टॉस सध्या इथे कंप्लीट झाला. टॉस जिंकलाय अक्षय पाटील, कॅप्टन भूमिके आहेत. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार आहात. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक स्पर्धांमध्ये आलेत, एकमेकांच्या विरोधामध्ये. आज देखील ह्या स्पर्धेमध्ये दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. काय म्हणजे गोलंदाजी करणार आहात, कोणावरती जास्त जिम्मेदारी दिसेल आणि या सामन्यामध्ये, महत्त्वाच्या सामन्यामध्ये ॲज अ कॅप्टन कोणता गोलंदाज लेडिंग ऑफ द फ्रंट पाहायला मिळेल या मॅचमध्ये? अजय जाधव. आणि काय म्हणशील एकंदरीत किती सामने आतापर्यंत या दोन संघांमध्ये झाले, त्यांचा रिझल्ट काय होता? 50-50 राहिला आतापर्यंत. म्हणजेच चांगलीच लढत झाली दोन्ही संघांमध्ये. काय म्हणशील एकंदरीत त्या ओव्हरऑल आयोजनाबद्दल? अतिशय सुंदर आयोजन केलं आहे. आपल्या परिसरामध्ये अशा ट्रॉफी झाल्या पाहिजेत आणि एवढं भव्य दिव्य आयोजन आम्हाला खूप सुंदर वाटलं आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. गौरव गोरे आहेत आमच्या समेत, कॅप्टन पाचशापूर टीमचे कॅप्टन आहेत. काय म्हणशील आता बॅटिंग करायचं आहे, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असतं? फिल्डिंग घेतली असती, परंतु बॅटिंग करायचं आहे. मनाविरुद्ध आता डिसिजन आलं आहे, परंतु जे आलं ते स्वीकारून मग त्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. काय टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न असेल. आणि आतापर्यंत ॲज अ कॅप्टन, ॲज अ ऑलराऊंडर खेळाडू, काय म्हणशील संघाच्या परफॉर्मन्सबद्दल संतुष्ट आहेस? यावर्षी एक टीम झाली गावाची, त्यामुळे आम्ही संतुष्ट आहे आणि ज्या गावाला सपोर्ट असल्यामुळे आम्ही खेळू शकतो.
म्हणजे एकंदरीत ही स्पर्धा गाजवण्यासाठी पुन्हा आता पाचशापूर संघ उपस्थित झाला आहे. काय म्हणशील, तुला देखील तोच प्रश्न या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट पाहिला असेल आणि आज समोरून खेळणार आहात, काय म्हणशील ओव्हरऑल आयोजनाबद्दल? स्पर्धा एक नंबर आहे. बाबा ट्रॉफी एक नंबरच असते आगईमध्ये आणि आम्हाला खेळाची संधी दिली. धन्यवाद. खूप सारं कौतुक असेल दोन्ही कॅप्टनचं. चला, टॉस या ठिकाणी सध्या कंप्लीट झाला आहे. टॉस जिंकला आहे कॅप्टन अक्षय पाटील, आई गावदेवी स्पोर्ट्स जांभिवली टीम, आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सो बॅक टू क्रिकेट नाव. पुन्हा एकदा जाऊया जिथे अक्षय पांडव सर असतील. थँक्यू. इथे मात्र चांगला बॉल, पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावर तो हाताळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश सातवी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बाबा चषक 2026 एक दैविप्यमान सोहळा जो आपण सर्वजण एन्जॉय करतोय. बाबा ग्रुप 9797 आणि निलेशजी निमसे यांची एक दर्जेदार भव्य दिव्य स्पर्धा, आणि यावेळेस मात्र बॉल पहिल्या टप्प्याखेरीज निघून जातोय सरळ सीमा रेषा पार. अगदी योग्य त्याची दर्जेदार सुरुवात ती मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. चौकार 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी जी क्रिकेटमध्ये केव्हाही महत्त्वाची असते, आणि इथे राजेश कमबॅक करण्याचा प्रयत्न तो त्याच्या वतीनं मैदानाच्या आतनं सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण ते तिथे आपल्याला पाहायला मिळालं. शितापीचं क्षेत्ररक्षण ते 38 सर्कल नजीक होत असताना आपण पाहतोय. 38 सर्कलमध्ये जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता तेव्हा निश्चित तुम्हाला तुमचे 100% एफर्ट ते देणं अत्यावश्यक असतं, गरजेचं असतं. कारण तिथनं की एकदा बॉल निसटला की मग तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. त्यामुळे तिथे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण ते अत्यावश्यक असतं. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. दमदार, तडपदार आणि दर्जेदार हिट, षटकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हाही बॉल बिटवीन द गॅप गेला. आउटफील्ड फास्ट आहे, वेगानं चाललाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत स्टॉप केलं तिथे रन्स त्या धावफलकावर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना 13 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ 13 रन्स त्यामधनं धावफलकावर आल्यात. 40 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. मात्र 40 धावसंख्येचा पाठलाग अगदी योग्य तऱ्हेनं सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. चांगला खेळ तो ओवी स्पोर्ट्स बिरवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओवी स्पोर्ट्सला या मॅचमध्ये जिंकण्याकरता याच पद्धतीने खेळ तो कार्यान्वित ठेवावा लागेल. कारण ज्या पद्धतीचा खेळ ते आत्तापर्यंत खेळलेत विदाऊट प्रेशर, अगदी बेखौफ बेधडक आणि बिंदास्त अंदाज जो असतो ना, तो ओवी स्पोर्ट्स बिरवाडीनं इथे मैदानाच्या आतनं दाखवलाय. षटकार चौकार ते आलेत, आणि असं नाही की एक रन बनवतोय, दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीने रन बनवतात. प्रदीप असेल, चेतन असेल. चेतन जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. संपूर्ण आयोजन समितीकडनं, आमच्या समालोचन कक्षाकडनं, लाईव्ह टीमकडनं, सर्वांकडनंच, क्रिकेट शौकीनांकडनं चेतन आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डाव्या स्टीवर राहिला. पंचांकडे अशाभरी नजरेनं पाहिलं होतं. पंचांनी दुजोरा दिला, इशारा केला वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या ती 14 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण फलंदाजी सध्या चांगलीच होती. योग्य तऱ्हेनं चेंडूला फेस करतायत आणि रन्स दाफलकावर जोडल्या जात आहेत. प्रदीप जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, गोलंदाजीच्या माध्यमातून विकेटची हॅट्रिक ती त्यांनी कंप्लीट केली. शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षरशः कंबरडं मोडलं फलंदाजीचं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केले. इथे ब्लाइंड स्ट्रोक होता, चेंडूवरची नजर पूर्णपणे हटली होती. बॅट तर जोरात फिरली, मॅनातनं तलवार ती वेगानं बाहेर आली, मात्र वार खाली गेलाय.
बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू. प्रदीप 5 बॉल फेस केलेत. 5 या धावसंख्येवर बॅटिंग करत आहेत. थोडंसं स्ट्रगलमध्ये आहेत. तो संपवावा लागेल इथे. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कट केलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल गेलाय स्वीपर कव्हर मधनं सीमा रेषेच्या पार. दर्जेदार कट शॉट तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. चौकार 4. ते परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय 4च्या मदतीनं धावसंख्या. यावेळेस मात्र उसळी घेणारा बॉल तिथे फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. निवास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत. त्यामध्ये 5 धावा निवासनं खर्च केल्यात. बॅटिंग करत असताना ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघ सध्या जर आपण पाहिलं तर मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. कारण इथनं 9 रन पर ओव्हरच्या सरासरीनं त्यांना धावा बनवायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरता. सिंगल डिजिटमध्ये जेव्हा सरासरी असते तेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग सीटवरच असता. मात्र गोलंदाजी किफायतदार होती आहे. सलगचा दुसरा बॉल पुन्हा एकदा प्रदीप यांच्या बॅटमधनं निसटत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये घेऊन गेलाय. प्रेशर क्रिएट करण्याकरता निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा तुम्ही 2-3 बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सलगच्या बॅटरच्या विरोधात निर्धाव टाकताना तेव्हा तो प्रेशरमध्ये येतो आणि प्रेशरमध्ये चुका होतात. त्या चुका तुम्हाला घडवून घ्याव्या लागतात. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडला कडेला लागलाय. आणखी एक डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये खूप चांगलं कमबॅक झालंय. कारण आतापर्यंत 4 बॉल टाकलेत ज्यामध्ये 5 धावा आल्यात. 3 निर्धाव चेंडू. 5 बॉल टाकलेत ना. 5 बॉल झालेत. हाही डॉट आहे. 5 बॉलचा खेळ तो इथे ते कंप्लीट झाला. या 5 बॉल नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा या दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल तोही डॉटच्या स्वरूपानं सलगचा 4था निर्धाव चेंडू तो निवासनं इथे हाताळला आणि मॅच मध्ये आपल्या टीमला परत घेऊन आलाय. आता येणारे इथनं 12 बॉल शिल्लक राहिलेत आणि या 12 मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 22 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली. निवासकडनं योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी करताना फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलं. हतबल केलं. हताश केलं. तिथे कुठल्याही प्रकारे प्रतिकार तो करून दिला नाही. नवीन गोलंदाज विशाल ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. बघूया विशालची कामगिरी कशी असेल. कुठल्या टप्प्यावरनं गोलंदाजी करेल. ओव्हर नंबर 3 आलाय. खूप महत्वाचं षटक आहे. या ओव्हरमध्ये विशालनं कमी धावा दिल्या तर मग त्याच्या टीम करता जागा निर्माण होईल. या ओव्हरमध्ये फलंदाज चेतन त्यानं जर चांगली बॅटिंग केली तर मग त्याच्या टीमला तो विजयाचं एक गिफ्ट ते देऊ शकतो. रिटर्न गिफ्ट असेल त्याच्याकडनं कारण आज त्याचा वाढदिवस आहे. यावेळेस मात्र त्यानं बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय मिडविकेटच्या बाहेर. अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग ट्रेडमार्क फटका तो मैदानात पाहायला मिळालाय. षटकार. हे बघा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला. गुडघ्यावर बॅलन्स केला आणि तदनंतर हा बॉल त्याला उंच हवेतनं उडवला आणि मिडविकेटच्या बाहेर फेकून दिला. दमदार हिट, स्ट्रॉंग हिट, लॉंग हिट ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली आहे. लगेच राजेश समजवण्याकरता आलेत कारण या टीम मधले एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. त्यामुळे आपल्या साथीदाराला समजावतात कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हे बघा हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर अगदीच पुढ्यात टाकला होता आणि पुढ्यातल्या बॉलवर मोठे फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने येतात आणि इथेही चेतन तो चुकला नाही. त्याने एक चांगला फटका खेळला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकलं. यावेळेस आणखी एकदा बॉलला फेकलंय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर धमाका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार. संख्येचं लक्ष आहे. बघूया या 10 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने इथे पूर्णत्वाला नेलं जाईल. षटकार काय इथे कंटिन्यू राहतील की
मॅच मध्ये पुण्याचे एकदा कमबॅक ते करत असताना गोलंदाज पाहायला मिळेल. काय घडेल या मॅच मध्ये ते बघायचंय. शॉट प्लेनचा होता, अगदी कव्हर मध्ये उडवलंय, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. मॅचला अगदी सोपं केलंय, कारण प्रत्येक चेंडूवर आक्रमकता हीच भाषा सध्या बॅटिंगच्या माध्यमातून बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज चेतन चांगलं बॉल. यावेळेस मात्र हा बॉल त्यालाही उडवलंय क्षेत्ररक्षक. तो बॉलवर आला, तो म्हणतोय आयुष्यमान भव. बॉल गेलाय वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकते, जाऊन पोहोचते 28. 28 वैयक्तिक आणि टीमची जर आपण पाहिली तर ती 38. 38 धावा, फक्त 2 या धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. बघूया या 2 धावसंख्येला कशा पद्धतीने इथे धाफलकावर जोडलं जाईल. आणखी एक कडक स्ट्रोक, खेळ खलास. विजयी होतीये इथे टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. लाजवाब खेळ इथे मैदानाच्या आतनं पेशकश केला फलंदाज चेतन. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण इथे वळणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते आपण इथे करणार आहोत.